आज मुंबईत एक भीषण रेल्वे अपघात झाला असून यामध्ये 8 रेल्वे प्रवाशांनी आपले प्राण गमावले। कसाऱ्याहून CSMTच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडल्याने 8 प्रवाशांचा मृत्यू झाला। सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्सप्रेसला घासले गेल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली। त्याशिवाय काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करत असताना बाजूने जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना लागल्यामुळे किंवा इतर गोष्टीमुळे ते ट्रेनमधून पडले असावेत असे सांगण्यात आले। लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणारे प्रवासी समोरून येणाऱ्या ट्रेनला घासले गेले आणि खाली कोसळले। या भीषण दुर्घटनेत 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात GRPचे जवान विकी बाळासाहेब मुख्यादल यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। लोकलमध्ये असलेली प्रचंड गर्दी, कमी डबे आणि उघडे दरवाजे यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितले। मात्र या दुर्घटनेनंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ट्विट करीत या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। दुर्घटनेनंतर रेल्वे बोर्डाने तात्काळ महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मुंबई उपनगरीय मार्गासाठी खरेदी करण्यात आलेल्या 238 AC लोकल गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टीम बसवली जाणार आहे। तसेच विद्यमान लोकल डब्यांनाही रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून बंद दरवाजांची सुविधा देण्याचं नियोजन ICF कडून करण्यात येत आहे। रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी केवळ गाड्यांमध्ये नव्हे तर प्रवाशांच्या शिस्तीमध्येही बदल गरजेचा असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।